विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 72 005. समाजात विकृतीकरणाबरोबरच व्यसनाधीनताही वाढत असून याला अल्पवयीनमुळे लवकर बळी पडत आहेत. लहान वयातच जर यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास पुढे ते चांगले नागरिक बनू शकतात. या विचाराने प्रेरित होऊन अतीत तालुका सातारा येथील प्रकाश यादव काका यांनी अतीत गावातील लहान मुलांना स्वरताल संगीत साधना क्लासेसच्या माध्यमातून भजन संगीत मोफत शिकवत असून त्याला मुलामुलींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अतीत गावातील हनुमानाच्या यात्रेनिमित्त या लहान मुलांच्या भजनी मंडळाने प्रकाश यादव काका यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान मंदिरात भजनांच्या माध्यमातून आपली सेवा अर्पण केली. यावेळी या कार्यक्रमास गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर मुलांनी भजने सादर केल्याने त्यांचा हुरूप चांगलाच बघण्यासारखा होता. VM न्यूज मराठी, सातारा. भजनाचं प्रॅक्टिस करतो. वैयक्तिक माझं 4-5 वर्ष झाले मी स्वतः रियाज करत आहे. पण जरा मुलांना एक दिशा मिळावी आणि मुलांना एक चांगलं संस्कार काढावं त्यासाठी मुलांच्याकडून मी रियाज करून घेत आहे. आणि आता नवीन पिढीला एक चांगलं एक वातावरण निर्माण व्हावं यासाठी मी पोरांचं रोज प्रॅक्टिस घेतो आहे, रियाज घेतो आहे पोरांचा. तुमचं पुढलं उद्दिष्ट काय आहे याच्यामध्ये? पुढचं उद्दिष्ट माझं एकच आहे की तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, बरबाद होत आहे. ह्या मार्गानं एक भक्ती मार्ग आहे, भजन कीर्तन गायन एक चांगलं मार्ग आहे. आणि ह्या मार्गात आल्यानंतर मुलं एक चांगल्या प्रभाव येतात. त्यासाठी मी मुलांच्याकडून रोज अभंग, गवळणी, गायनवादन करून घेत असते. मुलांचासुद्धा मला प्रतिसाद भरपूर प्रमाणात मिळत आहे. ह्या क्षेत्रामध्ये तुमचे अध्यात्मातले गुरु कोण आहेत? या क्षेत्रात माझे आध्यात्मिक गुरु राजू सुतार मुरुड आणि माझे नंतरचे गुरु विशाल पवार सर आपशिंगे यांच्याकडे मी सरगमची धडी घेत आहे. भविष्यामध्ये तुम्हाला अतीत गावाच्या दृष्टिकोनातून काय करावं वाटतं? भविष्य काळात मला अतीतमध्ये नवीन पिढी गायनवादन आणि सुसंस्कृत बनवायची यासाठी माझा प्रयत्न चालणार आहे. आणि हे करत असताना तुम्ही आर्थिकता जी काय तुम्हाला खर्च होती काय होतं ह्याचं तुम्हाला काय कोणाकडून काय अपेक्षा वगैरे? पूर्ण मी संपूर्ण गायनवादनचा माझा जो क्लास आहे, स्वर साधना, स्वर संगीत जो क्लास आहे माझा, ते मी पूर्ण विनामूल्य मुलांना शिक्षण देत आहे. आता 3 वर्ष झाली मी तसं देतोय. मध्ये थोडासा खंड पडला होता पण आता मुलं परत यायला लागले माझ्याकडं आणि मी विनामूल्य हे मुलांना शिकवत आहे. हे विनामूल्य करत असताना एक प्रकारे तुम्ही ही देशसेवाच करताय, अध्यात्माच्या बाबतीतनं देशसेवाच करताय. त्यामुळं तुम्हाला इतर लोकांनी सुद्धा काय प्रोत्साहनपर कधी काय भेटले किंवा काय बोललं? अजून तर कोणी मला काय तसं हे केलं नाही. पण माझं स्वतःचं उद्दिष्ट आहे की पिढी सुसंस्कृत बनावी आणि पुढं देशासाठी काहीतरी त्यांनी योगदान द्यावं हे माझं विचार आहे. चालतंय. तुमच्या या पूर्ण उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा द्या आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती व्हावी ही जेवढी अपेक्षा बाळगतो. आज हनुमानाची यात्रेच्या निमित्तानं तुम्ही हा चांगला छान छोटेखानी मुलांचा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तुमचं हे भक्तिभाव सगळ्या भक्तिभाव रसामध्ये सगळेजण नाव निघालेले. असंच उत्तरोत्तर तुमचं उपक्रम चांगले होत आणि तुम्हाला निरोगी राहा, दीर्घायुष्य व्हा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. भेट द्या रॉयल बिर्याणी अँड केटरर्स, अच्छे लोक अच्छी पसंद. आमचा पत्ता 64 विमल आर्केड, मल्हारपेठ, गारवा बिर्याणी शेजारी, गीते बिल्डिंग जवळ, सातारा. मोबाईल क्रमांक आहे
86 377 000 70 86 987 000 70.